नमस्कार मित्रांनो, नवरी मिळे हिटलरला या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं बघायला मिळतं की आता विश्वरूप लीलाकडे आलेला असतो आणि लीलाला म्हणत असतो, लीला मॅडम तुमचे बाबा आले होते ना, मग ते असेच का गेले? त्यांना तुम्ही आतमध्ये नाही बोलवलं का? म्हणजे एजी सरांना कळलं की त्यांनी काही न खाता पिता त्यांची खातेदारी न करताच ते निघून गेले आहे, तर त्यांना किती वाईट वाटेल. आता लीला म्हणते, माझे बाबा इथे आले होते पण मला तर काही सांगितलं नाही त्यांनी आणि मला फोन सुद्धा केला नाही. लीला आता विचारात पडते की बाबा इथे आले होते म्हणजे नक्कीच काहीतरी कारण असणार. आणि ती म्हणते की विश्वरूप दादा आम्हाला ना हाफ डे व्हाय, मला जायचे त्यांना भेटायला. तेव्हा विश्वरूप म्हणतो, नाही नाही, मला एजी सरांनी स्ट्रिक्ट वॉर्निंग दिली, कोणाला हाफ डे द्यायचा नाही. मी असं भेदभाव नाही करू शकत, नाहीतर माझा जॉब जायचा. लीला आता ऐकतच नाही आणि ती निघून जाते. ती म्हणते, माझे हवे तर पैसे कापा पण मी जाते. लीला आता बाबांना फोन करत असते. बाबा घरी जायला निघालेले असतात पण बाबा तिचा फोन नाही उचलत. त्यांना मनातल्या मनात खूप भीती वाटत असते की लीलाला आता हे कळलं की पैसे चोरीला गेले तर तिला काय वाटेल. ते म्हणतात, लीला मी तुझ्या समोर नाही येऊ शकत ग, कुठल्या तोंडाने तुला मी सांगू की कालिंदीने सगळे पैसे हरवले, चोरीला गेले सगळे पैसे. एजंटनी एवढी मोठी मदत केली होती, त्यानिमित्ताने साळुंखेचे पैसे फेडले जाणार होते, पण आता काय करणार, सगळे पैसे चोरीला गेले आहे. आता तर काय प्रश्न, दुसरा ऑप्शनच दिसत नाहीये. त्यामुळे ते खूप अपसेट झालेले असतात आणि म्हणत असतात की लीला तू खूप स्वाभिमानी आहे हे मला माहिती आहे. ज्या दिवशी एजंटनी चेक दिला होता त्या दिवशी तुझ्या चेहऱ्यावर दिसत होतं की तुला हे आवडलेलं नाहीये आणि त्यामुळेच तू एजंटच्या रेस्टॉरंटमध्ये हा जॉब करते वेटरचा आणि तुझे त्यातून मिळणारे सगळे पैसे तू एजंटला देणारीस हे मला माहिती आहे. तू किती मोठी जबाबदारी घेतली आणि किती जबाबदारीने वागते हे मला कळतंय आणि म्हणूनच तुझ्या समोर येण्याची माझी हिंमत काही होत नाहीये. लीला आता घरी येत असते. ती घरी आलेली असते आणि पंटरला त्याच्या काही मित्रांनी येऊन दहीहंडीच्या कार्यक्रमाचं पॅम्पलेट दिलेलं असतं आणि सांगितलेलं असतं की पंटर, यावेळेला पण ताईला सांगा दहीहंडी फोडायची. आपल्या पथकामध्ये तिच्याशिवाय दुसरं कोणी चांगलं नाहीये की जी दहीहंडी फोडू शकेल. पंटर आता त्यांच्याशी बोलत असतो तेवढ्यात तिथे लीला येते. लीला म्हणते, पंटर बाबा कुठे रे? त्यावर तो म्हणतो की अगं ताई, बाबा सकाळीच कुठेतरी निघून गेले. ते सगळे आलेले मुलं आता लीलाच्या मागे लागतात की ताई दहीहंडी फोड ना, दरवर्षीप्रमाणे तू यावर्षी सुद्धा दहीहंडी फोडावीस अशी आमची इच्छा आहे आणि आता शेवटचा 1 तास उरला आहे नाव नोंदण्यासाठी, त्यामुळे चल आपण तुझं नाव नोंदूया. आता लीला म्हणते, अरे माझं लग्न झालंय, आता मी नाही फोडू शकत दहीहंडी. ती सगळी मुलं म्हणतात, ताई तुझ्यामुळे सगळ्या मुलांना मदत होते, तर पैशांची तू सगळ्यांना मदत करतेस, प्लीज आमच्यासाठी कर ना ग, आणि तुझ्याशिवाय दुसरं कोणीही चांगलं नाहीये. आता लीला म्हणते, अरे माझा सराव सुद्धा झालेला नाहीये. ती मुलं म्हणतात, अगं तुला सरावाची काय गरज आहे, आम्ही सगळे सराव करतोय आणि दहीहंडी फोडण्याच्या 2 तास आधी जरी तू सराव केला ना तरी तू हे काम करू शकते, आम्हाला पूर्ण खात्री आहे. आता पंटर म्हणतो, तुम्ही चला निघा, ताई आत्ता आली ना, ती खूप थकलेली असेल, तिला काहीतरी चहा वगैरे घेऊ द्या आणि नंतर या. ती मुलं म्हणतात, ताई आम्ही परत येतो, तू नक्की विचार कर. आता ती मुलं निघून जातात. आता लीला म्हणते, पंटर काय चाललंय, घरात काही टेन्शन आहे का? बाबा माझा फोन उचलत नाहीये, कोणीच माझा फोन उचलत नाहीये, तू मला सगळं काय ते खरं खरं सांग. पंटर आता सगळं सांगतो की एजंटनी जे पैसे दिले होते ते पैसे कालिंदी बँकेतून आणताना तिच्याकडनं हरवले, म्हणजे चोरीला गेले. आणि आता लीलाला खूप मोठा धक्का बसतो. ती म्हणते, काय, असे कसे चोरीला गेले? त्यावर तो म्हणतो, अगं ताई तसंच झालंय, त्यामुळे सगळे टेन्शनमध्ये आहे. तो साळुंखे आपल्या रेवतीशी लग्न करणार की काय याच्यामुळे त्यांना खूप टेन्शन आलंय आणि ते सारखे विचार करताय, त्यामुळे त्यांनी तुझा फोन उचलला नसेल. लीला म्हणते, आता यांना एवढी परकी झाली का मी? आणि लग्न झाल्यानंतर मुलीने माहेरच्यांचा विचार करायचा नसतो असं थोडी असतं ना, मला यांची काळजी वाटणारच ना. कोणीही मला सांगितलं नाही. बरं झालं पंटर तू मला सांगितलं. पंटर म्हणतो, मी उगाचच सांगितलं, सगळ्यांनी ठरवलं होतं की तुला काही सांगायचं नाही. आता लीला म्हणते, तू योग्य काम केलंयस मला सांगून, तू अजिबात काळजी करू नकोस. आता पंटर म्हणतो, ताई मला असं वाटतं तू ही दहीहंडी फोडावीस. आता लीला म्हणते, तू काय बोलतोय पंटर, एवढं सगळं काही टेन्शन चालू आहे आणि तू मला सांगतोय कार्यक्रमात भाग घ्यायला. त्यावर पंटर म्हणतो, अगं ताई एकदा हे बघ तरी. तो आता लीलाच्या हातात ते पॅम्पलेट आणून देतो आणि लीलाला म्हणतो, बघ याचं जे बक्षीस आहे ना, ती रक्कम तू कर्जाची रक्कम म्हणून फेडू शकतेस. तू मुलांना सांगू शकतेस की या वेळेला तू स्वतःसाठी खेळणार आहे, आधी कर्ज फेडेन आणि जी उरलेली रक्कम आहे ती सगळ्यांमध्ये वाटून देईल. आता लीला बघते तर पॅम्पलेटवर बक्षीस म्हणून 18 लाख रुपये लिहिलेलं असतं आणि तिलाही वाटतं की जर आपण दहीहंडी फोडली आणि ह्या कार्यक्रमात सहभाग घेतला तर जे काही रक्कम मिळेल, जे काही बक्षीस मिळेल, त्या पैशातून आपण साळुंखेचं कर्ज फेडू शकतो. इकडे आता लक्ष्मी, सरस्वती आणि श्वेता एकमेकींमध्ये बोलत असतात. श्वेता म्हणत असते, लक्ष्मीताई मी ना खूप मोठा बॉम्ब टाकला आहे आणि आता लीलाची कशी वाट लागते तेच बघ. लक्ष्मी म्हणते, नेमकं तू काय केलं आहे? आता ती सगळं सांगते
की लीलाचे बाबा इथे आले होते, म्हणजे त्यांना माहिती नाहीये की लीला एजंटच्या रेस्टॉरंटमध्ये हा जॉब करते, म्हणजेच वेटरचा जॉब, आणि त्यांनाही कळायलाच हवं. म्हणून मी त्यांना सांगितलं की रेस्टॉरंटमध्ये जाऊन बघा, तुमच्या मुलीला एजंटने काहीतरी छान जॉब दिला. आणि ते रेस्टॉरंटमध्ये गेले असतील, त्यांना सगळं काही खरं कळलं असेल. आणि मग आता त्यांचा मूड खूप ऑफ झाला असेल, त्यांना मनातून खूप वाईट वाटत असेल, आणि त्यांना वाईट बघून लीलालाही वाईट वागेल. म्हणजे तिला असं बाहेरून त्रास देण्यापेक्षा ना आतूनच त्रास द्यायचा, असं मी ठरवलंय. आता लक्ष्मी म्हणते, हो अगदी बरोबर केलंय तू. त्यांचं हे सगळं बोलणं दुर्गा ऐकत असते. दुर्गा ऐकते आणि बाहेर येते आणि मनातल्या मनात विचार करते की काय चाललंय नेमकं. म्हणजे लीलाचे बाबा घरी आले होते, तेही बहाणा शोधून, आणि त्यांना लीलाला भेटायचं होतं. लीलाचं असं एजंटच्या रेस्टॉरंटमध्ये अचानक जॉब करणं, कालिंदी ताईंची एकदम माझ्याकडे मदत मागायला येणं, आणि त्यामुळे लीलाचे बाबा त्यांच्यावर अपसेट होणं, आणि त्याचबरोबर एजंटनी त्यांना 18 लाख रुपये मदत म्हणून देणं, हे सगळं काय चाललंय. कुठेतरी पाणी मुरतंय आणि मला या सगळ्यांचा शोध घ्यायलाच हवा. आता पूजेची तयारी करत असते. सगळी काही पूजेची तयारी खूप छान झालेली असते. जन्माष्टमीचा दिवस असतो. आजी म्हणतात, दुर्गा झाली का सगळी तयारी? दुर्गा म्हणते, हो आजी. आजी म्हणतात, लीलाचा बाबांनी दिलेला बाळकृष्ण बघ किती छान दिसतोय. दुर्गा म्हणते, हो ना, खूपच छान दिसतोय. तेवढ्यात तिथे लीला येते आणि लीलाचा चेहरा जरा पडलेला असतो. आजी म्हणतात, काय ग, कसा गेला आजचा दिवस? लीला म्हणते, हो आजी, चांगला होता. आजी म्हणतात, पण असा बारीक आवाज काय ते तुझा, काय टेन्शन आहे का? लीला म्हणते, नाही आजी. आजी म्हणतात, काय झालंय? लीला म्हणते, मला बोलायचंय, म्हणजे इशाराने सांगते. पण दुर्गा तिथे असते. मग आजी म्हणतात, दुर्गा जरा प्रसादाचं बघते का? दुर्गा म्हणते, हो आजी. दुर्गालाही माहिती असतं या दोघींना बोलायचंय, म्हणून ती निघून जाते. आता लीला म्हणते, आजी, म्हणजे माझी एक मैत्रीण आहे, तिचा जरा प्रॉब्लेम झालाय. तिला ना यावर्षी दहीहंडी खेळायची, म्हणजे ती दरवर्षी खेळते आणि त्यांचं पथक जिंकतं सुद्धा. पण यावर्षी तिचं लग्न झालंय, त्यामुळे तिला कळत नाहीये काय करावं. म्हणजे घरचे आता तिला हो म्हणतील की नाही म्हणतील हे तिला कळतच नाहीये. मग आता आजी म्हणतात, तुझ्या त्या मैत्रिणीचं नाव लीला जहागीरदार आहे का? लीला म्हणते, आजी. आजी म्हणतात, अगं काय तू, मला कळणार नाही का तुझ्या मनातलं? आपण मैत्रिणी आहोत ना, त्यामुळे मला सगळं सांगायचं, मनावर काहीही दडपण ठेवायचं नाही. आणि तुला मनापासून खेळायची का दहीहंडी? लीला म्हणते, हो आजी, मी नेहमी खेळते आणि आम्ही जिंकतो सुद्धा. मला खूप आवडतं दहीहंडी खेळायला. आजी म्हणतात, तुझ्या मनातला हा उत्साह आहे ना, तोच मला आवडतो. खरं तर प्रत्येक माणसामध्ये हा उत्साह असतो आणि तोच त्याला आनंदी ठेवायला भाग पाडतो. मग तुला असं जगता येते ना, हे सगळं बघताना मला खूप आनंद होतोय. प्रत्येक माणूस असं जगू नाही शकत ग, आपल्या मनाप्रमाणे नाही करू शकत, पण तू ते करतेस आणि म्हणून तू मला खूप आवडतेस. तुला खेळायची ना दहीहंडी, जा खुशाल जाऊन खेळ, माझी काही हरकत नाहीये. लीलाला आता खूप आनंद होतो. ती म्हणते, आजी थँक्यू, आणि त्यांच्या पाया पडायला जाते. आजी म्हणते, अगं वेडाबाई, प्रत्येक वेळेला काय हवे तुला पाया पडूनच आशीर्वाद? माझे आशीर्वाद नेहमी तुझ्यासोबत आहे आणि तू काहीही करशील ते चांगल्यासाठीच करशील, हा माझा पूर्ण विश्वास आहे. लीला आता मनातल्या मनात विचार करते, आजी थँक्यू सो मच. खरं तर दरवर्षी ना मी माझ्या आनंदासाठीच खेळते, पण यावर्षी मी माझ्या बाबांच्या स्वाभिमानासाठी खेळणार आहे आणि साळुंकीचं कर्ज फेडण्यासाठी खेळणार आहे. एक मुलगी म्हणून मी माझ्या माहेरच्यांच्या प्रती माझं जे कर्तव्य आहे ते पार पाडणार आहे, आणि तुम्ही मला परमिशन दिली त्यासाठी खरंच मनापासून आभार. आता मी माझं काम व्यवस्थित करू शकेल आणि ते साळुंकेचं कर्ज देखील फेडू शकेल. आता सगळेजण पूजेसाठी जमलेले असतात. दुर्गाने खूप छान पूजा केलेली असते. बाळकृष्णाचं तिने अभिषेक केलेला असतो. छान फुलं वगैरे त्याला वाहिलेली असतात, छान कपडे घातलेले असतात. सगळ्यांची मनं अगदी प्रसन्न असतात. हसत मुखाने सगळेजण पूजेत सहभागी होत असतात. आणि जन्माष्टमीचा दिवस असतो. लीला ही खूप आनंदी असते. आता दुर्गा बाळकृष्णाची मूर्ती उचलते आणि पाळण्यात ठेवायला जाते. तेवढ्यात आजी म्हणतात, थांब दुर्गा. दुर्गा म्हणते, काय झालं आजी? आजी म्हणतात, अगं तू नेहमीच हे सगळं करत आली आहेस. घरची सून म्हणून तू नेहमीच प्रत्येक उत्सव सण व्यवस्थित साजरा करते आणि सहभाग सुद्धा तुझा खूप चांगला असतो. पण यावर्षी आता लीला आली आहे ना, तुमची सासू, तर मग तिला बाळकृष्णाची मूर्ती पाळण्यात ठेवू दे. माझी खूप इच्छा आहे. दुर्गा सुद्धा त्यांच्या इच्छेचा मान राखते आणि बाजूला होते. लक्ष्मी, सरस्वती, दुर्गा, श्वेता यांना मनातून इतकं काही फारसं चांगलं वाटलेलं नसतं, पण तरी सुद्धा त्या आजींचा मान राखतात. आजी म्हणतात, लीला जा. आता लीला पुढे येते आणि बाळकृष्णाच्या मूर्तीला नमस्कार करते, पूजा करते आणि बाळकृष्णाची मूर्ती पाळण्यामध्ये ठेवते. सगळ्यांना खूप आनंद झालेला असतो. आजी तिघी सुनांना म्हणतात, जा पाळणा हलवायला घ्या. आता तिघी सुना लीला सगळ्या मिळून पाळणा हलवतात. हा प्रसंग खरंच खूप प्रसन्न करणारा आहे. सगळेजण मिळून छान देवाची पूजा करत असतात आणि बाळकृष्णाचा पाळणा सुद्धा हलवत असतात. आजींनी खरं तर लीलाला खूप मोठा मान दिलेला असतो. घरची सून म्हणून, सगळ्यात मोठी सून म्हणून
तिचा मानाने सन्मान केलेला असतो आणि घरचा प्रमुख म्हणजेच एजे, त्याची बायको म्हणून, घराची मालकीण म्हणून हा अधिकार तिचाच असतो. आणि हे सगळ्यांच्या ध्यानात आलेलं असतं की आजी तिला काय महत्त्व देतात आणि लीलाची या घरामध्ये काय इमेज आहे, लीलाचं ह्या घरामधलं स्थान काय आहे हे सगळ्यांना कळलेलं असतं. आणि आजींना खऱ्या अर्थाने लीलाला हा मान मिळवून द्यायचा असतो आणि अखेर तो त्यांनी दिला सुद्धा. आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.